स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये आणि शहापूर परिसरात घरफोडी करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सुमारे 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. अधिक तपास शहापूर पोलीस करत असून शहापूर पोलिसांनी गेल्या 8 दिवसात घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल मोठ्या प्रमाणात केली आहे. शहापूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली होती. काही दिवसांपूर्वी महेंद्र यादव राहणार सावली सोसायटी यांच्या घराचा कडीकोंडा तोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते. पोलिसांनी या संदर्भात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. शहापूर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आणि भागामध्ये पेट्रोलिंग वाढवून 2 अज्ञात अल्पवयीन मुलं रात्रीच्या सुमाराला फिरत असल्याचं पोलिसांना निदर्शनास आलं. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी यादव यांच्या घरात चोरी केल्याचं कबूल केलं. त्यांच्याकडून 80,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने, 3 अँड्रॉइड मोबाईल, 1 मोटरसायकल असा 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. तर 2 अल्पवयीन मुलांकडे अजून काही घरफोडी उघड व्हायला मदत होणार असून गेल्या काही दिवसांपूर्वी 2 आरोपींना घरफोडी प्रकरणी अटक करून सुमारे 53 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. शहापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई सध्या सुरू असून गेल्या काही दिवसांपासून शहापूर पोलीस ठाणे मोठी कारवाई करते. पण गावभाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाणे कारवाई का करू शकत नाही असा सवाल सर्वसामान्य जनता विचारते. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश मुंगसे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, शशी ढोणे, ज्ञानेश्वर बांगर यांनी केली.